नमस्कार. मी आज तुम्हाला दाबेली रेसिपी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी सगळा मसाला घरी बनवलेला आहे. बघताक्षणी असं तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी झालेली आहे ही. त्यासाठी मी मसाले घेतलेत बघा. सुरुवातीला मी मसाला तयार करून घेणार आहे. हे सगळे मसाल्यांची नावं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. प्रत्येक मसाले मी सांगत नाही. सगळे मसाल्यांची नोंद मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे सर्व मसाले मी एका गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडेसे फ्राय करून घेते, अगदी थोडेसे, जास्त नाही, त्याचा कलर नाही बदलायचा जास्त. थोडीशी मिरची मऊ असते म्हणून आधी टाकली. आता हे सगळे मसाले मी ह्यामध्ये टाकून घेते आणि थोडेसे परतून घेते कमी गॅसवर. ते एका ताटामध्ये आता काढून घेते आणि त्या गरम असतानाच त्याच्यावर मी आता बाकीचे मसाले घालून घेते. हे डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलं मी. थोडंसं त्याच्यावर गरम मसाल्यावर गरम होतं आणि हे बाकीचे पावडर मसाले पण त्याच्यावर घालून घेतले. त्याच्याबरोबर ते पण गरम होतात. थोडंसं थंड करून आता हे वाटून घेणार. तर आता हे मसाल्याच्या भांड्यामध्ये मी घालून घेते हे सर्व जिन्नस आणि हिची पावडर करून घेते मी. खूप टेस्टी होतो हा मसाला आणि ह्यानं चांगली चव येते दाबेलीला. त्यात साखर घातली मी 2 टेबलस्पून. आता हे बारीक करून घेते मिक्सरला मी. हे बारीक करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम खमंग वास सुटलेला आहे या मसाल्याचा. खूप छान मसाला झालेला आहे तयार हा. आता एका बरणीमध्ये भरून ठेवते मी काचेच्या. या चांगला महिना दीड महिना टिकतो हा मसाला. तर हे एक वाटी शेंगदाणे मी भाजून सोलून घेतलेले आहेत. त्यातलाच मसाला मी 1-2 चमचे, 1.5 चमचा ह्याला लावते, ह्यामध्ये घालते आणि थोडंसं त्यामध्ये तेल टाकते. हे झाले बघा, मसाला शेंगदाणा तयार झाले. हे रेसिपीमध्ये लागणार आहेत म्हणून मी त्याला मसाला लावून ठेवला आधीच. हे रेडी झाले मसाला शेंगदाणे. हे बाजूला ठेवून घेते आता मी. आता ह्या भिजलेल्या 7 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, भिजत घातलेल्या होत्या. त्यामध्ये लसूण 10-15 पाकळ्या, जिरं आणि मीठ, काळं मीठ आणि पांढरं मीठ आणि एक अर्धा लिंबू पिळून घेणार मी यामध्ये. आणि हा एक मसाला मी तयार करून घेणार आहे. त्यामध्ये 2 चमचे हे मसाले शेंगदाणे घालून घ्यायचे आणि 1 पाव कपाला कमी पाणी घालून घ्यायचं सुरुवातीला. ही पातळ थोडीशी चटणी बनवावी लागते. ही बारीक झालेली आहे वाटून. ही काढून घेते एका कटोऱ्यामध्ये आणि भांडं धुवून पण मी त्यामध्येच काढून घेते थोडंसं. ही काढून घेतलेलं आहे बघा. ही पण आता मी बाजूला ठेवून देणार. आणि आता मी बटाट्याचं स्टफिंग करणार आहे. त्यासाठी मी 1 टेबलस्पून तेल घातलं कढईमध्ये. फक्त 1 टेबलस्पून घातलं आहे, जास्त नाही. आधी केलेल्या मसाल्यामध्ये सुद्धा काही जण तेल घालतात, पण मी काय घातलेलं नाही आहे. त्यामध्ये जिरं टाकलं मी 1 टीस्पून. मी 1 पाव किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत मॅश करून. त्यामध्ये ह्या तयार केलेला मी मसाला 3 चमचे घालून घेतला. तो थोडासा परतून घेते. त्यामध्ये थोडंसं पाणी घालते मसाला जळू नये म्हणून. आणि आता बाकीचे मसाले थोडे टाकते. चिंचेचं पाणी मी 3-4 टेबलस्पून घालून घेते. चिंचेचं पाणी कसं बनवायचं ते पण मी एक रेसिपी बनवलेली आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेतलं मी. तर त्यामध्ये 1-2 टेबलस्पून गूळ घालून घेतला मी. साखर पण घालू शकता तुम्ही, तुमच्या आवडीनुसार. काही गूळ, साखर काही पण घालू शकता.
तर हे चांगलं भाजलेलं आहे. आता सगळं मिक्स झालेलं आहे. ह्यामध्ये आता उकडलेले 1/2 किलो बटाटे घेतलेत मी, ते घालून मॅश करून घेते. आता मी त्यामध्ये थोडंसं मॅशरनं मॅश करून घ्यायचं, म्हणजे ते एकजीव होतं सगळं. खूप छान झाला आहे मसाला हा पण. घरच्या घरी अशी दाबेली मसाला बनवून केली तर खूप छान होते, खायला पण हेल्दी. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी, आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सगळ्या माझे व्हिडिओ दिसतील तुम्हाला. त्यामध्ये मी पाणी पण पुन्हा 1/2 कप घालून घेतलं. थोडंसं हे पातळच करावं लागतं, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं करावं लागतं. थोडंसं शिजू द्यायचं हे आणि उतरून घ्यायचं. मग झालेलं आहे आता बघा. थंड झाल्यानंतर पुन्हा हे घट होतं. गॅस बंद करून घेतला मी. आता ह्या ताटामध्ये काढून घेते मी. पुसून काढून घेते मी पूर्ण, आणि असं पसरून ठेवते मी असं. त्याच्यावर मी आता सगळे जिन्नस घालून घेणार आहे. ते घालून घेतलेलं आहे बघा. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेते मी, बारीक चिरलेली. थोडंसं रेसिकेटेड कोकोनट घालून घेते त्याच्यावर, आणि हे मसाला शेंगदाणे घालून घेते त्याच्यावर. आपण जे बनवून ठेवले होते मसाला शेंगदाणा, ते खूप छान झालेले आहे ते. थोडे डाळिंबाचे दाणे घालून घेते त्याच्यावर. तुमच्या आवडीनुसार अजून तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे घालू शकता तुम्ही आवडत असल्यास. त्याच्यावर आता बारीक शेव पण घालून घेते मी. हे आता बाजूला ठेवून देते मी. आता हे पाव आणलेले आहेत मी बाहेरून, ते थोडे मधून कट करून घेते. थोडेसे छोटे मिळालेत पाव मला. आता त्याच्यावर मी चिंचेचं पाणी लावून घेते, दोन्ही बाजूला पण. चिंचेची चटणी केलेली ही. त्याच्यावर थोडीशी आपण तयार केलेली चटणी लावून घ्यायची. दोन्हीला पण लावली चालतं, थोडी थोडी, चव छान येते. तो त्याच्यावर थोडासा कांदा घालून घेतला मी, बारीक चिरलेला. थोडेसे शेंगदाणे घालून घेतले मी, मसाले शेंगदाणे. छान क्रंची लागतात ते त्यामध्ये, दाबेलीमध्ये. आता ते मी बनवून ठेवलेलं ताटामध्ये स्टफिंग सगळं मी त्यात घालून घेते. आता एकाच ब्रेडवर घालून घ्यायचं, वरच्या नाही घालायचं. त्याच्यावर शेव घालून घेते बारीक. त्याच्यावर थोडंसं अजून स्टफिंग घालून घेते मी, म्हणजे वरचे पाव बरोबर त्याच्यावर बसतात. हे बघा, भरपूर भरलेलं आहे मी स्टफिंग. थोडंसं दाबून घ्यायचं हातानं. आणि आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं बटर घालून घेते मी. बटर सगळीकडे पसरून घ्यायचं. आणि हे पाव आता त्याच्यावर ठेवून दाबेलीचं भाजून घ्यायचं आता थोडंसं. दोन्ही बाजू, थोडी साईडची बाजू
थोडी अशी जरा असं भाजून घ्यायची ती थोडी थोडी. एक बाजू थोडीशी भाजली की मग दुसरी बाजू हे करून घ्यायची परतून. तर मी दुसरी बाजू परतून घेते. दुसरी बाजू भाजली की मग साईडनं थोडं थोडं भाजून घ्यायचं. अगदी थोडंसं, जास्त नाही भाजायचं, कारण आतलं स्टफिंग सगळं तयार झालेलं आहे शिजून. फक्त थोडंसं त्याला ब्रेडला क्रंचीपणा यावा म्हणून ते गरम करून घ्यायचं. आणि बटरमुळं ते चांगली टेस्ट येते त्याला. मग ह्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या बाजू भाजून घ्या. खूप छान झालेले आहे दाबेली. खायला पण खूपच टेस्टी झालेली आहे. अशा पद्धतीनं मी भाजून घेते. झालेलं आहे बघा. आता हे काढून घेते मी आता ताटामध्ये. हे बघा ताटामध्ये घेऊन मी